वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री गजानन महाराजांना नमस्कार. मी माझ्या गुरूंना नमस्कार करते. सौ सविताताईंना नमस्कार. आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज दासबोधाचा 18 दशकाचा समास तिसरा निस्पृह शिकवण या विषयावर बोलण्यासाठी आपले विचार मांडत आहे. सर्वप्रथम तर निस्पृहचा अर्थ आहे ज्याला लोभ नाही असा. श्लोक: दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. दास म्हणे सेवकास विवेक पहावा. श्री रामदास स्वामी म्हणतात की आपल्याला हा जो देह मिळाला आहे तो दुर्लभ आहे आणि दीर्घायुष्य मिळाले ते तर आणिकच दुर्लभ. ज्यांना ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत त्यांनी आपले आयुष्य फुकट घालवू नये. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याने विवेकाचा वापर किंवा अभ्यास केला नाही तर अविवेकाचा प्रभाव राहून माणूस प्रपंच व परमार्थ या दोन्ही श्रीमंतीची क्षमता असून दरिद्री राहतो. आपल्या मनात एक व आपले वागणे बाहेर वेगळे असा अविवेक असताना मोक्षाची प्राप्ती आपल्याला कशी होईल. रामदास स्वामींचा एक श्लोक आहे: अवगुण अवघेची सांडावे उत्तम गुण अभ्यासावे प्रबद वाट करीत जावे जाड अर्थ. अर्थात स्वतःचे दुर्गुण प्रयत्नपूर्वक दूर करावेत, सद्गुण कंबिण्याचा सतत प्रयत्न करावा व सूक्ष्म व गंभीर तत्वग्रंथाचा अभ्यास करावा. ते पाठ करावेत. साहित्यशास्त्र, संगीत, चालू परिस्थिती इत्यादींच्या आधाराने हरिकथेचा दणका उडवून द्यावा. जेवढे चांगले श्रवण व मनन करता येईल तेवढे करावेत आणि पाठांतर चांगले करून त्याची उजळणी करावी. म्हणजे आपण पूर्णपणे तो विषय समजू व समजवू शकतो. जसे मनुष्याची एक प्रवृत्ती आहे की त्याला काही करायची वेळ आली की तो फक्त एकच म्हणत असतो, काय करू, वेळच मिळत नाही. परंतु तसा विचार केला तर देहास वेळ कमी असला तरी अंतःकरणाला रिकामा वेळ भरपूर असतो. परमार्थ हा मनाने करण्याचा विषय आहे. म्हणूनच म्हटले आहे की देह प्रपंचाचा दास सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. माझा जो समास आहे तो गुरु शिष्यांवर आधारित असल्यामुळे मी एक रामदास स्वामी व कल्याण ह्या शिष्यांची एक छोटीशी गोष्ट सांगते. जेव्हा समर्थांनी गंगा प्रदक्षिणा केली होती ते पैठणला गेले होते. समर्थ तेव्हा राजगुरू होते. तेव्हा पैठणचे ब्राह्मण मंडळी समर्थांचे सामर्थ्य पूर्वीसारखे आहे की नाही हे पाहण्यासाठी पैठणहून निघाले. ते माहुली या गावात येऊन शिवाजीराजांकडे आम्हाला समर्थांना भेटायचे आहे असा निरोप पाठवला. राजांनी समर्थांना सर्व हकीकत सांगितली व ब्राह्मण मंडळींना यायला सांगितले. समर्थांनी शिवरायाला सांगितले की ते ब्राह्मण आहेत म्हणून तुम्हीच त्यांना भेटायला जावे. त्यांना राजांनी म्हटले की तुम्ही 3ऱ्या प्रहरी भेटायला जा, तोवर आम्ही शिकार करून येतो. नंतर समर्थ कल्याण या शिष्यांबरोबर गोंडोळीच्या खोऱ्यात येऊन तिथे त्यांनी खडा मारून चिमण्या पाडल्या आणि 2 मण मावणाऱ्या पिशवीत त्या सर्व चिमण्या भरल्या आणि कल्याणला घेऊन ब्राह्मणांच्या दर्शनाला आलेत. राजे व सर्व ब्राह्मणांनी भेट माहुली या गावी झाली. तेथेच समर्थ व कल्याण पण आलेत. समर्थांनी सर्व ब्राह्मणांना साष्टांग दंडवत केले. तेव्हा राजांनी विचारले, स्वामी आपण कुठपर्यंत गेले होता? तेव्हा स्वामी म्हणाले, मी खोऱ्यात शिकार करायला गेलो होतो. व कल्याण या शिष्यास शिकार दाखव म्हटल्यावर कल्याण याने झोळी उलटी केली तर त्यातून चिमण्या खाली पडल्या. तेव्हा ब्राह्मण म्हणतात, आपला महंताची महंती दृष्टीस पडली. स्वामींची पूर्ण परीक्षा झाली. आता कपाळाला शेण पुसावे. परंतु त्यांच्यापैकी एक वृद्ध ब्राह्मण म्हणाले, ते नावांचे रामदास आहेत, गडबड करू नका म्हणून सांगितले. राजे पण मृत चिमण्या पाहून थक्कच झाले होते.
त्या राजे समर्थांना म्हणाले, आता दिवस सरत आहे तर आपण घरी चलावे. तेव्हा समर्थ स्वामी कल्याण यांना म्हणाले की या चिमण्यांची पिल्लेही त्यांची घरी वाट बघत असतील, तर आता त्यांना निरोप दे. कल्याण आज्ञा म्हणून तसेच उभे राहिले. तेव्हा समर्थांनी त्यांना म्हटले की गवताच्या 10-5 पेंड्या घेऊन ये व त्या चिमण्यांवर ठेवून त्यांना अग्नी दे. अग्नी दिल्याबरोबर सर्व चिमण्या उडून गेल्या. सगळे ब्राह्मण थक्क झाले. ते समर्थांचे सामर्थ्य पाहण्यासाठी आले होते. तरी पण रामदास स्वामींचे मोठेपणा केवढा की त्यांनी साक्षात भूदेव म्हणून तुमच्यासमोर समर्थ दाखवायची योग्यता कोणाची असे उद्गार काढले. ते म्हणाले, मी तर देवब्राह्मणांचा दास आहे. असे म्हणून समर्थांनी त्या ब्राह्मणांना परत नमस्कार केला व त्यांचा आदर सत्कार करून निरोप दिला. याप्रमाणे रामदास स्वामींचा मोठेपणा आपल्याला दिसून येतो. एवढे बोलून मी माझे विवेचनाला विराम देते. मी काही प्रयत्न केला आहे, काही चुका झाल्या असतील तर माफी असा.